तो जय शिवलाल फर्स्ट टाइम हम आओगे सेक्टर 5 में इथं वातावरण जगतो जो कुत्रा भयानक आता हमारा मित्राचं सिनू इथं झाड पडलेलं आहे तुम्हाला दाखवेन मी 2 मिनिटात इथं झाड पडलेलं आहे तर आपल्याला 2 शब्द भाऊ सांगणार आहे दादा झाड कसं काय पडलं इथं पडलं आहे झाड कसं काय पडलं सांगू शकता का तर इथं झाड पडलेलं आहे बघा तुम्हाला मी दाखवतो 2 मिनिटात चालू तिकडं तर तुम्ही बघा ट्रॉफिक किती आहे आणि किती जाम ट्रॉफिक आहे आणि किती पाऊस पडतोय 2 दिवस झाले पावसाला आराम नाही तुम्ही बघू शकता पुरा जाम आहे तर इथं सेक्टर 5 मध्ये आलो आम्ही इथं बघतो सर तुम्ही झाड पडलेलं आहे आम्ही तिथं जाऊया पण 2 मिनिटं काम चालू आहे गाडी चपलेली आहे एकदम तुम्ही बघू शकताय गाडीचा ड्रायव्हर इथं आहे तर तुम्ही बघू शकता पोलीस शासन पण इथं आहे त्या गाडीचं काम चालू आहे झाडावरून गाडी काढण्यात येते आहे भगवानाची कृपा आहे की गाडीमध्ये कोणी नव्हतं थोडं कार्टिक चालू आहे आणि पाऊस एवढा जोरात आहे मित्रांनो लई जोरात आहे देवाची कृपा त्या गाडीमध्ये कोणी नाही आणि पाऊस लई जोरात आहे तुम्ही बघू शकता लोक लई जमलेले आहे आमचे परम मित्र प्रवीण पवार पण इथं पोलीस साहेबांना सहकार्य करत आहे तरी तुम्ही बघू शकता इथं आपण 2 मिनटं ड्रायव्हरसोबत बोलू 2 मिनटं थोडं पोलीस विचारपूस करत आहे तर 2 मिनटात भेटू चला तुम्ही बघायला शकता मित्रांनो गाडी चेपलेली आहे काम झालं तर आपले साहेब इथं आपल्याला भेटलेच आहेत तर 2 शब्द साहेब सांगेल अशी मी त्यांना विनंती करतो साहेब झाड कसं काय पडलं साहेब खूप मोठ्या प्रमाणात वाटतं हे झालेलं आहे हां पावसाला पण हवा पण होती त्याच्यामुळे झाड गाडीवर पडलेलं आहे हां साहेब काही लागलेलं नाही तुम्हाला थोडक्यात वाचला पोल्युशनला पाठवलेलं आहे इथं याचे कर्मचारी आहेत आपले आयुर्वेदिकचे कर्मचारी आहेत नगरपालिकेचे हां महानगरपालिकेचे फायर ब्रिगेडचे इथं आहेत सर आणि काम चालू आहे सरांची लई मदत चालू आहे तर सर पण भर पावसात साहेब इथं उभे आहेत आणि सगळ्यांचे सुरक्षित करत आहेत तर साहेब थैंक यू 2 शब्द बोलल्याबद्दल तो आभार फर्स्ट टाइम पुलिस साहेब येते बोलायचा निकल रे जा आगे सर रवाना नाही घ्यायचा तो अंग देखा कसे काय वातावरण चालू पाणी आता चालूच तिथं पाणी दम छई रोड 2 मिनिट थांबवा तुम्ही शब्द काढून पाणी बघू शकता तुम्ही किती पाणी आहे पाणी बघा किती जोरात चाललंय एकदम फास्ट ओ भैसा पाणी आमची स्कॉर्पिओ थांबलेली आहे इथं स्कॉर्पिओ तुम्ही बघू शकताय स्कॉर्पिओमध्ये बसलेत आमचे 2 साहेब सिनू राठोड आणि प्रवीण पवार तर आम्ही पुढे चाललो आता थोडं सहकार्य करूया आम्ही यूट्यूब चॅनल खोललेलं आहे तर आपण भेटू पुढच्या टॉपमध्ये चला तुम्ही बघू शकता इथं किती पब्लिक आहे कोणाला वरती जाऊ देत नाही तर आम्ही चाललो आता आम्हाला पण जाऊ देत काय ते आम्ही विचार करतो आमच्याच घरी पब्लिक बघा किती जोरात आहे पण वरती कोणाला जाऊ देत नाही तुम्ही पब्लिक बघू शकता इकडं आपले ताया बहिणी सगळे उभे आहेत तर तुम्ही बघू शकता इथं आपले पोलीस शासन आहे सगळे व्यवस्था करतात म्हणजे वरती कोणाला जाऊ देत नाही तर आपले पोलीस शासन साहेब आहे इथं तर आपल्या 2 शब्द सांगते कसं काय वातावरण आहे शिपडी वेलापूरच्या डॅमला आपण आता उभे आहेत तर आपल्याला साहेब 2 शब्द बोलून दाखवतो नाही आता सध्या इथं जास्त पाणी भरल्यामुळं सगळे इथे येणारे पर्यटकांना बंद केलेले आहे हां साहेब त्यामुळं इथं हाय अलर्ट करण्यात आलं आहे इथं फक्त रहिवासींना एंट्री देत आहे आम्ही बाकी पर्यटकांना नाही देतो साहेब वरती आपले पोलीस शासन आहे का उभे वरती आहे आणि अलर्ट जारी केलेला आहे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये आज तर अजून तुम्ही दुसरं काही सांगू शकता साहेब नाही आता जे आहे ते तुम्हाला दिसतं आहे हां त्याच्या पुढं काही मी काही सांगू शकत नाही वरती आपले पोलीस साहेब उभे आहेत त्यांच्याशी आपण 2 बात करू आपल्याकडे साहेब आहेत साहेब 2 शब्द बोलतील तर इथं अलर्ट जारी केलेला आहे आणि रहिवासींना आतमध्ये एंट्री आहे बाकीच्या लोकांना आतमध्ये एंट्री नाही तर साहेब आपल्याला 2 शब्द बोलून फक्त इथे राहणाऱ्या लोकांना येऊ शकतात बाहेरचे लोक येऊ शकत नाहीत अजून साहेब वरती रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे का जे म्हणजे अडकलेले आहेत सध्या नाही ना साहेब आता नाही थँक्यू साहेब तर आम्ही डॅमला आलेलो फर्स्ट टाइम तुम्ही बघू शकता आमच्या प्रवीण पवार नरबागे साहेबांनी छत्री दिलेली आहे त्यांची महाकृपा झाली आमच्यावर
आणि आमचे शिनू राठोड बघू शकता, आमचा पोरगा आहे दुर्गामाता नगरचा आणि आमचा शिनू राठोड येत आहे. तरी आम्ही चालल्यावरती तुम्ही वातावरण बघू शकता किती भारी आहे. तिकडे लोक केलं बघत. आता पावसाचा जोर कमी झालेला आहे तरी आम्ही आता वरती चाललो. चला बाय. बाय.